आता आपण पूर्वीचा श्रावण महिना कसा होता याविषयी थोडक्यातच माहिती पाहूया. पूर्वीच्या काळी श्रावण महिना सुरू होण्याअगोदर 8 दिवस आधीच आनंदाचे वातावरण सुरू व्हायचे. या महिन्यात काय करावयाचे याचे जणू कच्चे नियोजन सुरू व्हायचे. श्रावण महिना सुरू झाला की ऊन पावसाचा खेळ सुरू व्हायचा. सारी धरती आणि शेतातील पिके आनंदाने डोलायला लागायची. ते सर्व पाहून मन मयूर नाचायला लागायचा. बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. रब्बी हंगामासाठी हे पाणी पुरेसे आहे याचाही आनंद व्हायचा. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असायचे. कारण श्रावणातील सोमवार पवित्र मानून उपवास करायचे आणि परिसरातील व गावातील महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचे. त्यावेळी अगरबत्त्यांचा दरवळ मनाला भुरळ घालायचा. त्याचबरोबर एखाद्या सोमवारी ठरवून काही लोक आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा घालायचे. त्याचबरोबर सोमवार हे व्रत सोडण्यासाठी पाहुणे एकमेकांना आमंत्रित करायचे आणि त्यानिमित्ताने सुखदुःखाच्या व आपुलकीच्या चर्चा सुरू व्हायच्या. तसेच श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर पोथी किंवा ग्रंथांचे वाचन व्हायचे. मग त्यामध्ये रामायण महाभारतातील कथाचे वाचन व्हायचे. लोक आपल्या शेजापाजारी जाऊन या कथांचे श्रवण करायचे. जणू या ग्रंथामधून जीवन कसे जगायचे याचे मर्म समजून घ्यायचे. संकल्पना श्री पल्ले सर. धन्यवाद.